नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 1 ऑगस्ट भागामध्ये मंजू आवाज देते, उमाताई. उमा म्हणते, ये ना मंजू. ती सांगते, चारूला घेऊन जाण्यासाठी माझा दादा येतोय. तुम्ही जी शेकल्याची भाजी आणि भाकरी करता ना, ती त्याला खूप आवडते. तुम्हाला भाजी शिकवता का? उमा म्हणते, मंजू अगं शिकवायचं कशाला, मीच करून देते. मंजू म्हणते, नको उमाताई, तुम्ही किती त्रास घ्याल. रघुनाथ म्हणतो, मंजू उमालाच करू दे, म्हणजे आम्हाला पण 2 घास खायला मिळतील. उमा म्हणते, काही पण तुमचं. मंजू म्हणते, मी काय म्हणते, तुम्ही पण या ना जेवायला. उमा म्हणते, मंजू आता सगळंच चांगलं होतंय, त्यामुळे आम्हाला बोलून त्यामध्ये गोंधळ नको. रघुनाथ उमाच्या जेवणाची तारीफ करतो आणि निघून जातो. मंजू म्हणते, उमाताई तुमचा राग गेला नाही ना? कसा जाईल? मी वागलेच तेवढे वाईट. आता उमा मंजूला व्यवस्थित समजावते. इकडे सगळे ऑफिसमध्ये येतात आणि निकी क्लायंटला फोन करत असते, पण ते काय फोन उचलत नाही. आता निकी जास्तच तापते आणि म्हणते, बघितलं गेले क्लायंट, सध्या फोन उचलायला पण तयार नाही. नीरज, हे सगळं तुझ्या गावठी बायकोमुळे झालंय. नीरज म्हणतो, निकी तोंड सांभाळून बोल, ती माझी वाईफ आहे. निकी म्हणते, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. तुझी बायको एवढी लाडकी आहे ना, ती घरी ठेवायची, इथे नाही. काय गरज होती तिला जेवण घेऊन यायची? नीरज म्हणतो, तू अति करते. ती म्हणते, मी अति करते? बिझनेस काय असतो हे माहिती आहे का तुला? आणि तिला एवढीच जेवणाची हौस असेल ना, एक मेस चालू करा आणि त्याचा हेड तू हो. आता नीरज मोठ्याने ओरडतो, निशी तू जास्त बोलते. निकी म्हणते, तुझ्या बायकोला जेवढं बोलावं ना तेवढं कमीच आहे. आता निकी आणि नीरजमध्ये पुन्हा गोंधळ सुरू होतो. मेघना म्हणते, अरे तुम्ही असं भांडू नका. आणि नीरज, प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ हे वेगळं ठेव. निकी अगदी बरोबर बोलते. आता नीरज मान हलवतो. सलोनी म्हणते, नीरज बेटा, मार्केटमध्ये किती कॉम्पिटिशन वाढली. एक एक क्लायंट आणण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. आता ती पण लेक्चर देते. नीरज ऐकून घेतो. निशी म्हणते, हे याच्या बायकोला काय कळणार, गावाकडची कुठली. मेघना म्हणते, नीरज तू जर आपल्या स्टेटसची मुलगी केली असती तर ही वेळच आली नसती. निकीचे बाबा म्हणतात, निकी परत हा विषय नको. आता हे सगळं सोडून आपण पुन्हा कामाला लागूया. शशिकांत आवाज देतो, दादानू. आता उमा आणि रघुनाथला दोघांनाही आश्चर्य वाटतं. शशिकांत पहिले इकडे. उमा म्हणते, थांबा चहा टाकत्या. तो म्हणतो, नाही वहिनी तुम्ही बसा ना. दादा तुमचे आभार मानाव ना, तेवढे थोडेच आहे. चारूसारख्या मुलीला तुम्ही बदललं आणि तुमचे संस्कार दिले. खरंच तुम्ही देवमाणूस आहात आणि माझ्याकडे तुमच्यासाठी शब्द नाही. तो आता रघुनाथ आणि उमाच्या पाया पडायला लागतो. रघुनाथ म्हणतो, अहो हे काय करताय? बरं ऐका, आता तुम्हाला चारूची जास्त काळजी घ्यावी लागेल, कारण तिने मान्य केलं असले तरी ती शिनूचं प्रेम लवकर नाही विसरणार. आता तो बरंच काही समजावून सांगतो. शशिकांत म्हणतो, मी आता चारूची जास्त काळजी घेणार आणि जोपर्यंत ती लग्नाचा विषय काढत नाही तोपर्यंत मी तिला काहीही बोलणार नाही. इकडे निकी मात्र खूप गोंधळ घालते आणि निशीला नको नको ते बोलत असते. तेवढ्यात जगदीश येतो आणि म्हणतो, सर ते कालचे क्लायंट आले, त्यांना आत पाठवू का? आता सगळे आनंदाने बघायला लागतात, पण सलोनीचा मात्र खूप जळफळाट होतो. नीरज म्हणतो, बघितलं आले ते क्लायंट. निकी म्हणते, तुला काय वाटलं ते डील फायनल करायला आले? असं अजिबात होणार नाही आहे. नीरज म्हणतो, हे तू कसं सांगू शकते? ती नीरज, तुझ्यापेक्षा बिझनेस मला जास्त कळतो. एकतर ते डील फायनल करणार नाही आणि जरी केली ना तरी ते त्यांच्या अटीनुसार करणार. तू बघितलं नाही का, त्यांनी आपला फोनच उचलला नाही. नीरज बोलतो, त्याला डीलच करायची नव्हती तर ते इथे कशाला आले असते? पण निकी मात्र खूप वाद घालते. तेवढ्यात क्लायंट येतात. नीरज म्हणतो, या ना सर. मेघना म्हणते, प्लीज बसा. आता नीरज मेघना आणि सलोनीची ओळख करून देतो आणि म्हणतो, ह्या दोघी पण बिझनेसमध्ये. मेघना बोलते, आम्ही काल मीटिंगला नाही आलो, आम्हाला वाटलं हा बिझनेस न्यू जनरेशनच्या हातात द्यावं. मेघना खूप बाता ठोकत असते, पण क्लायंटचं मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं. निकी बोलायला लागते, पण तेवढ्यात एकजण म्हणतं, आम्ही तुमच्याबरोबर बिझनेस करायला तयार आहे. आता निकी आणि सलोनीचा चेहरा पडतो, पण दुसरे म्हणतात, आमची एक अट आहे. आता मात्र निकीला खूप आनंद होतो, कारण निशीचं कसं चुकलं हे तिला दाखवून द्यायचं असतं. पण नेमकी त्याच्या उलट घडतं. ते क्लायंट म्हणतात, काल तुमची वाईफ आली आणि आम्ही बघितलं, त्या तुमची किती काळजी घेतात आणि सगळ्यांना प्रेमाने जेवण वाढलं. हेच जर वातावरण तुमच्या कंपनीत राहणार असेल
तर आम्ही तुमच्यासोबत डील करायला तयार आहे. कारण ज्या कंपनीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली जाते त्या कंपनीमध्ये बाकीचं काम अगदी परफेक्ट असेल. आता नीरजला खूप आनंद होतो, पण निकीचा मात्र चांगलाच माज उतरतो. ते क्लायंट म्हणतात, काल जसं वातावरण होतं तसं ठेवणार असेल तर आम्ही तुमच्यासोबत डील करायला तयार आहे. नीरज म्हणतो, ऑफकोर्स सर, नक्कीच तसं राहणार. आता निशीमुळे ही डील फायनल होते. आता खोतांच्या घरामध्ये सगळ्यांची जेवणं होतात. शशिकांत म्हणतो, मंजू, जेवणाचा बेत अगदी मस्त होता. मंजू म्हणते, दादा तुला आवडती ना, म्हणून उमावहिनीने ती भाजी आणि भाकरी केली. तो उमावहिनी आणि दादांविषयी काय बोलायचं. मंजू, तू खूप नशीबवान आहे. ज्या घरात अशी देवमाणसं आहे त्या घरामध्ये तुला दिलं. पण तू मात्र खूप मोठी चूक केली. यापुढे अशी चूक करू नकोस. एक वेळेस माहेरच्या लोकांना विसर, पण त्या दोघांना नाही. ज्या घरात मोठी माणसं असतात ना त्या घराला देव पण असतं. लाली म्हणते, मंजू बघितलं का तुझा दादा काय बोलतो ते? ऐक जरा ऐक. कांता म्हणतो, लाली हे तुझ्याविषयी बोलत नाही आहे, ते उमावहिनी आणि दादांविषयी बोलतायत. लाली म्हणते, तुम्ही गप राहा, तुम्हाला मध्ये मध्ये बोलायचंच असतं का? तेवढे तो येते, सगळे बघायला लागतात. ते म्हणते, चारू मी तुला बाय करायला आले, आता पुन्हा कधी येणार? चारू म्हणते, शिनवाने तुझ्या लग्नाला येईल ना. शशिकांत म्हणतो, चारू चल, रात्र होण्याच्या पहिले आपण घरी पोहोचूया. चारू मनात म्हणते, शिनू आता तरी बोल, हा बोलत का नाही आहे? तेवढ्यासारखं तिचा फोन वाजतो. ती शिनूकडे बघते आणि खुणवते. तेवढ्यात लालीला मेसेज येतो आणि शिनू हादरतो. चारू म्हणते, लाली आत्या कुणाचा आहे? लाली म्हणते, तुला काय करायचं ग? माझ्या मैत्रिणीने फोटो पाठवलेत. शशिकांत म्हणतो, चल चारू, असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.